the chemical reactions take place. Now we learn about their types. Chemical reactions are divided into 4 parts according to the number of reactants and products. First chemical reaction is divided into combination reaction. In this reaction, there are 2 reactants and there is formation of only one product. For example, water is formed when there is reaction in hydrogen and oxygen. The second type is decomposition reaction. What happened here? Here, 2 or more products are formed from a single reactant. For example, when CaCO3 means calcium carbonate is heated, there is formation of carbon dioxide and calcium oxide. Third type of chemical reaction is displacement reaction. What happened here? Ion of less reactive element is displaced by more reactive element. For example, when there is reaction between copper sulfate and iron, there is formation of FeSO4 and less reactive element copper is displaced by Fe. Now the fourth type of chemical reaction is double displacement reaction. What happened here? There is an exchange of ions in the reactant and precipitate is formed. For example, when there is a reaction between barium chloride and silver nitrate, there is formation of silver chloride. In the second example, when there is a reaction between calcium carbonate and hydrochloric acid, there is a formation of calcium chloride and carbonic acid. Here, precipitate of calcium chloride is formed. विद्यार्थी मित्रांनो, ह्या केमिकल रिएक्शन होत असताना काही वेळेला वातावरणामधली जी हीट आहे ती ऍब्सॉर्ब केली जाते, तर काही वेळेला ही रिएक्शन होत असताना वातावरणामध्ये हीट गिवन आउट केली जाते. तर ज्या वेळेला वातावरणामधली हीट जी आहे ती ऍब्सॉर्ब केली जाते त्याला एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हणतात. द रिएक्शन इन विच हीट इज ऍब्सॉर्ब्ड इज कॉल्ड एंडोथर्मिक रिएक्शन. ह्याचं एक सिंपल उदाहरण म्हणजे ज्या वेळेला आपण बर्फ मेल्ट होतो त्यावेळेला वातावरणामधली जी हीट आहे ती ऍब्सॉर्ब होते. याचप्रमाणे दुसरं एक सिंपल उदाहरण म्हणजे आपल्या घरातलं, ज्या वेळेला आपण घरामध्ये सरबत बनवतो त्यावेळेला पाण्याचं टेम्परेचर आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये आपण मीठ घालतो त्यावेळेला पाण्याचं टेम्परेचर, या दोन्हीमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर ज्या वेळेला आपण मीठ ऍड करतो त्यावेळेला टेम्परेचर नक्कीच कमी होतं. म्हणजेच या ठिकाणी हीट काय झाली? ऍब्सॉर्ब झाली. ज्या रिएक्शन मध्ये अशी हीट ऍब्सॉर्ब होते त्याला एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हणतात. द रिएक्शन इन विच हीट इज ऍब्सॉर्ब्ड इज कॉल्ड एंडोथर्मिक रिएक्शन. काही रिएक्शन मध्ये ज्या वेळेला केमिकल रिएक्शन होते त्यावेळेला हीट बाहेर पडते. हीट इज गिवन आउट. द रिएक्शन इन विच हीट इज गिवन आउट इज नोन एज एक्झोथर्मिक रिएक्शन. हिअर द वर्ड इज एक्झो. एक्झो मीन्स गिवन आउट. ज्या वेळेला घरामध्ये आपण रंग देतो त्यावेळेला जो आपण चुना वापरतो तो चुन्याचे जे खडक असतात ते ज्या वेळेला आपण पाण्यामध्ये मिक्स करतो त्यावेळेला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर लगेच त्याच्यामधनं वाफा बाहेर पडतात. किंवा एक सिंपल उदाहरण म्हणजे ज्या वेळेला आपल्या घरामध्ये असलेला वॉशिंग सोडा आहे तो आपण जरासा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला तरी पाणी आपल्याला गरम लागतं. म्हणजेच काय की या रिएक्शन मध्ये हीट इज गिवन आउट. ऍट दॅट टाइम इट इज नोन एज ए एक्झोथर्मिक रिएक्शन. आपल्याला या एक्झाम्पल मध्ये असं दिलेलं आहे की CH4. CH4 म्हणजे मिथेन गॅस. या मिथेन गॅस ज्या वेळेला कंबशन होतं, कंबशन म्हणजे ज्वलन, त्यावेळेला त्याचा ऑक्सिजन बरोबर संयोग होतो आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हीट गिवन आउट, हीट सराउंडिंग मध्ये बाहेर टाकली जाते. जवळजवळ
213 किलो कॅलरी हीट ही गिवन आउट होते. या रिॲक्शनला एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतात. म्हणजेच द रिॲक्शन इन विच हीट इज गिवन आउट इज नोन ॲज एक्झोथर्मिक रिॲक्शन. अंडरस्टँड? Here there are two examples. In one example, endothermic means given heat is absorbed. The another example is exothermic means heat is given out in the surrounding. नेक्स्ट रिॲक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन. याच्यामध्ये ऑक्सिडेशन हा शब्द आहे. ऑक्सिडेशन म्हणजेच द रिॲक्शन विथ ऑक्सिजन. ज्या वेळेला रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर होते, म्हणजेच जे मेटल ज्या वेळेला आपण हीट करतो त्यावेळेला त्या सगळ्यांचा ऑक्सिजन बरोबर काय होतं, कॉम्बिनेशन होतं आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन टेक प्लेस. द रिॲक्शन इन विच देअर इज ए रिॲक्शन विथ ऑक्सिजन इज नोन ॲज ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर यामध्ये ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते, म्हणजेच त्या रिॲक्टंट मध्ये जर हायड्रोजन असेल तर तो गिवन आउट केला जातो. याला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हणतो. तर ह्या रिॲक्शन मध्ये आपल्याला 4 एक्झाम्पल्स आहेत. Mg plus O2 product MgO is formed. Fe plus 3O2 the product ferrous oxide is formed. थर्ड एक्झाम्पल मध्ये Na मधून एक इलेक्ट्रॉन गेलेला आहे, लॉस झालेला आहे, तेव्हा Na प्लस आयन तयार झाला. म्हणजेच ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतं. ज्या वेळेला कॉपर ऑक्सिजन बरोबर कॉम्बिनेशन होईल त्यावेळेला कॉपरचं ऑक्साईड तयार होतं. म्हणजेच these 4 examples are reaction with oxygen. रिॲक्शन विथ ऑक्सिजन म्हणजेच त्याला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणू शकतो. तर ह्या ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉन लॉस होतात आणि प्लस आयन तयार होतात. वन मोर रिॲक्शन इज रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिजन बरोबर जेव्हा संयोग होतो तेव्हा त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. हायड्रोजन बरोबर जेव्हा संयोग होईल तेव्हा त्याला आपण रिडक्शन रिॲक्शन म्हणू शकतो. द रिॲक्शन टेक प्लेस विथ हायड्रोजन इज नोन ॲज रिडक्शन रिॲक्शन. मग जसं ऑक्सिडेशन मध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतो तसं रिडक्शन मध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतो. किंवा जर त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल तर तो रिमूव्ह होतो. ह्या रिॲक्शनला रिडक्शन रिॲक्शन असं म्हणतात. ज्या रिॲक्शन मध्ये हायड्रोजन बरोबर संयोग होतो किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतात किंवा त्याच्यामधला ऑक्सिजन आहे हा रिमूव्ह होतो तेव्हा त्याला रिडक्शन रिॲक्शन असे म्हणतात. याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे की H2O, H2 plus O2 means here oxygen is removed from the water. It is known as a reduction reaction. Now, the type of reaction is redox reaction. In this reaction, oxidation and reduction take place simultaneously. ज्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्हीही क्रिया अगदी एकाच वेळेला होतात तेव्हा त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो. ह्या रेडॉक्स रिॲक्शनचे एक्झाम्पल बघा. CuO plus Mg. There is a formation of Cu and MgO. Cu मधला O गेला म्हणजे रिडक्शन झालं आणि Mg चा MgO झाला म्हणजेच त्याचं ऑक्सिडेशन झालं. ज्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही सायमल्टेनियसली होतात तेव्हा त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन असे म्हणतो. इन द रिॲक्शन when there is a oxidation and reduction simultaneously it is known as a redox reaction. ॲटमॉस्फिअर मध्ये एअर, वॉटर, ऍसिड यांची ज्या वेळेला वेगवेगळ्या मेटल्सवर क्रिया होते त्यावेळेला या मेटल्सवर त्यांच्या ऑक्सिडेशनचा काही थर जमा होतो, लेयर जमा होतो आणि मग हे मेटल आपल्याला काम करता येत नाही. ह्या मेटलचा आपल्याला वापर करता येत नाही किंवा ह्या मेटलचा डिके व्हायला सुरुवात होते. When there is a action of acid, water and air on the metal, then they starts to decay. It is known as a corrosion. वेगवेगळ्या मेटल्सवर ज्या वेळेला हवेमधल्या या सगळ्या घटकांची क्रिया होते आणि ते मेटल
वापरण्यासाठी अयोग्य होतात तेव्हा त्याला आपण कोरोजन असं म्हणतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या मेटल्समध्ये आपल्या दररोजच्या जीवनातलं उदाहरण म्हणजे रस्ट. रस्ट म्हणजे ज्या वेळेला लोखंडावर, आयर्नवर फेरस ऑक्साईडचा लेअर जमा होतो. या आयर्नची हवेमध्ये असलेल्या ऑक्सिजन आणि मॉइश्चर म्हणजे ओलावा याच्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होते, तेव्हा आयर्नची रस्टिंग प्रोसेस होते. आणि हा जो रस्ट आहे ह्याच्यामध्ये आयर्न ऑक्साईडचा लेअर ह्या आयर्नवर जमा होतो. ही जी प्रोसेस आहे याला खूप वेळ लागतो. ही व्हेरी स्लो प्रोसेस आहे. त्यामुळं याच्यामध्ये हा जो फेरस ऑक्साईडचा लेअर जमा झालेला आहे याला आपण रस्ट असं म्हणतो आणि ह्याचं जे केमिकल फॉर्म्युला आहे तो Fe2O3.H2O असा आहे. आपल्याला हा फॉर्म्युला 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. पण रस्ट आणि कोरोजन हे ऑल मेटलसाठी आहे, तर रस्ट हा फक्त ब्राउनिश लेअर आयर्नवर जो डिपॉझिट झालेला आहे त्यालाच आपण रस्टिंग प्रोसेस असं म्हणतो. तर हे कोरोजन न होण्यासाठी किंवा कोरोजन प्रिव्हेंट करण्यासाठी मग आपण ह्या मेटल्सना ऑइलिंग करतो, पेंटिंग करतो, काही अलॉयिंगचा यूज करतो आणि हे कोरोजन प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर आणखीन एक प्रोसेस आपल्याला आढळून येते ती म्हणजे एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते की दिवाळीतला फराळ जर तुम्हाला आता मे महिन्यामध्ये कोणी खायला दिला तर त्याची टेस्ट कशी लागेल. दिवाळीत केलेल्या चकल्या जर आता आपण खायला लागलो तर त्या चकल्यामध्ये तुम्हाला नक्कीच वेगळा वास येईल. तर ही जी प्रोसेस आहे इट इज नथिंग बट ए रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी म्हणजे काय की जर एखादा तेलकट पदार्थ जास्त काळ ठेवला गेला तर त्याच्यामधले जे ऑइल आहे ऑइल पार्टचं ऑक्सिडेशन क्रिया होते आणि त्या प्रोसेसला रॅन्सिडिटी असं आपण म्हणू शकतो. When a edible oil is kept for a long time, then its smell changes, taste changes. It is known as a rancidity. In rancidity, there is nothing but a oxidation of oil. या एक्झाम्पल मध्ये बघा, बरेच दिवसामध्ये जर वापरण्यात येणारं जे तेल आहे हे जर लूज कंटेनर मध्ये असेल तर आपल्याला रॅन्सिडिटी हा प्रकार बघायला मिळतो की ह्याचा रंग चेंज झालेला आहे किंवा ह्याचा जो वास आहे हा सुद्धा वेगळा येतो. घरामध्ये खोबऱ्याची जी भकली असतात ती बरेच दिवस जर आपण ठेवली तर लगेच त्याला वास यायला लागतो. घरामध्ये बाटलीमध्ये असलेलं आपलं खोबरेल तेल आहे ते जर जास्त दिवस ठेवलं असेल तर त्याला एक वेगळ्या प्रकारचा वास येतो. इट इज नोन एज ए रॅन्सिडिटी. मग ही रॅन्सिडिटी कॅन्सल करण्यासाठी किंवा रॅन्सिडिटी होऊ नये याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये काही अँटीऑक्सिडंट काय करू शकतो, यूज करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण केमिकल रिॲक्शन ज्या वेळेला केमिकल चेंज होतो त्यावेळेला केमिकल रिॲक्शन होते. ह्या केमिकल रिॲक्शनचे मेन 4 पार्ट्स बघितले. या 4 पार्ट्स मध्ये पहिला पार्ट बघितला कॉम्बिनेशन रिॲक्शन, नंतर बघितला डिकम्पोजिशन रिॲक्शन, नंतर बघितला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि नंतर बघितला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ह्या सगळ्या रिॲक्शन ज्या वेळेला आपण लिहितो त्यावेळेला त्या कंपल्सरी बॅलन्स्ड असणं आवश्यक आहे. आता हे बॅलन्सिंग म्हणजे काय तर मगाशी आपण कॉम्बिनेशन मध्ये किंवा ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये Mg+O2 दॅट इज इक्वल टू MgO ही रिॲक्शन बघितली. तर ही जर तुम्ही रिवाइज केली तर तुमच्या नक्की लक्षात येईल की लेफ्ट साइडला असलेले Mg चे ॲटम ऑक्सिजनचे ॲटम आणि राईट साइडला असलेले Mg चे ॲटम आणि ऑक्सिजनचे ॲटम हे दोन्हीही सेम आहेत. तर ज्या वेळेला लेफ्ट साइडला असलेले रिॲक्टंटचे ॲटम नंबर ऑफ ॲटम्स आणि राईट साइडला असलेले जे प्रॉडक्ट तयार झालेले आहे त्यांचे नंबर ऑफ ॲटम्स हे ज्या वेळेला दोन्हीही अगदी इक्वल असतात तेव्हा त्याला आपण बॅलन्स्ड इक्वेशन असं म्हणतो. आणि हे बॅलन्स्ड इक्वेशन लिहित असताना कंपल्सरी आपण त्याच्यामध्ये त्याच्या स्टेट्स मेन्शन केलेल्या असतात. सॉलिड, लिक्विड, ॲक्वियस. त्याच्यानंतर हीट वगैरे दिले असेल तर ती ॲरोवर मेन्शन केलेली असते. जर कॅटॅलिस्ट यूज केला असेल तर तो ॲरो खाली लिहिलेला असतो. गॅस तयार होणार असेल तर तो आपण अपवर्ड ॲरोने दाखवतो. जर एखादा प्रेसिपिटेट तयार होणार असेल तर तो डाऊनवर्ड ॲरोने आपण त्या ठिकाणी मेन्शन करतो. ओके, धन्यवाद.